बसप्रमाणे खूपच वाढलेली आहे. कारण आता बाकीच्या गोष्टी पण खूप वाढत चालल्या आहेत. त्याच्यामुळे मॅनेज करायचं खूप त्यांना त्रास होतो आणि हे शाळा वगैरे कशा लांब असतात. त्याच्यामुळे बसशिवाय पर्याय नसतो. तर महागाई तर खूपच झालेली आहे आणि त्यात हे जर शाळेत बसचे रेट्स एवढे जर वाढवले तर आम्ही कसं पोरांना शाळेत पडून आहे मागं आणि त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल आणि गाडी. आता पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे गाडीचं भाडं वाढलं. ही वाढ झाली तर लहान मुलांना हा मोठा प्रॉब्लेम होणार आहे की चांगल्या शाळेत न्यायचं असेल तर हे पहिले या गोष्टीला पहिलं प्राधान्य द्यावं लागेल की आपली मुलं सुखरूप कशी काय शाळेत जातील. शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. शालेय बस मालक संघटनेनं जून 2026 पासून शालेय बस शुल्कामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे या ना त्या प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. बसप्रमाणे खूपच वाढलेली आहे. कारण आता बाकीच्या गोष्टी पण खूप वाढत चालल्या आहेत. त्याच्यामुळे मॅनेज करायचं खूप त्यांना त्रास होतो आणि हे शाळा वगैरे कशा लांब असतात. त्याच्यामुळे बसशिवाय पर्याय नसतो त्यांना. त्याच्यामुळे हा खूप गंभीर विषय चाललेला आहे. याच्याबद्दल लोकांनी जागृती करायला पाहिजे की आवाज उठवायला पाहिजे की काहीतरी विषय हा खूपच वाढत चालला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ चाललेली आहे. ह्याच्याबद्दल आपण शांत राहून आता उपयोग नाही. त्याच्यामुळे काहीतरी एक आवाज किंवा एकत्र येऊन याच्या विरोधात आंदोलन किंवा असं काहीतरी करण्याची गरज आहे. तर महागाई तर खूपच झालेली आहे आणि त्यात हे जर शाळेचे जर बसचे रेट्स एवढे जर वाढवले तर आम्ही कसं पोरांना शाळेत पडून अगोदर तिकडे 12,000 15,000 इयरली होते, तिकडे आता 36,000 40,000 केले गेले. म्हणजे खूप जास्त वाढ झालेली आहे. थोडीफार खाली आम्ही समजू शकतो पण ही खूपच जास्त झालेली आहे. तर याकडे कुठेतरी जे आहे लक्ष देणं सरकारनं गरजेचं आहे. खूपच गरजेचं आहे. कारण का सरकारने जर हे थांबवलं नाही तर हे अजून वाढ होतच जाणार आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार डिझेल आणि इतर इंधनांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चही वाढलाय. वाहनांची देखभाल, दुरुस्ती, सुटे भाग आणि आवश्यक साहित्य यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले. फ्यूल्स के बढ़े, ऑयल के बढ़े, सब चीज़ों की जो रेट बढ़े हैं रिसेंटली, उसकी वजह से जो 15% की हम लोग की जो प्रॉब्लम हो रही है वो फीस की. पर हमने गवर्नमेंट को एक सजेशन दिया और 10-15 दिन से उसके पीछे लगे हाइब्रिड मॉडल दिया कि हम लोग फीस नहीं बढ़ाते. आप जो आपको 21 रुपये आप है ना चार्ज करे हो डीजल के ऊपर वैट के हिसाब से, आप वैट में से हमको 10 रुपये दे दीजिए. आप 10 रुपये देंगे, हम लोग फीस साल भर. संघटनेच्या दाव्यानुसार शुल्कवाढ टाळण्यासाठी राज्य शासन आणि परिवहन मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आलं होतं. तसंच विविध पर्यायही सुचवण्यात आले होते. मात्र त्यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल आणि गाडी. आता पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे गाडीचं भाडं वाढलं. पण पेट्रोल डिझेल वाढलं त्याच्या दुप्पट ह्या लोकांची भाडी वाढली. आणि नाही होत. लोक आता एवढे हैराण झाले आणि कंटाळवाणे झाले की त्यांना जीवन नकोसं वाटायला लागलं. ह्या पापाचा धनी कोण? आणि हे लोक वाढवताना का असा विचार करत नाही की पुढे काय घडणार, काय होणार. आज आम्हाला रस्त्यामध्ये उतरून हे सगळं सांगायला लागतं. शरमेची गोष्ट आहे ती. बस ही कालानुरूप होणार बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात वाढ होते ते प्रमाण मला वाटतं ठीक नाही. याचं कारण असं आहे की मध्यम वर्गातली मुलं शिकणार केव्हा आणि त्यांचे आईवडील नक्की पैसे आणणार कुठून. पेन्शनमध्ये वाढ होत नाही आहे, त्यांच्या पगारात वाढ होत नाही आहे, त्यांच्या इतर खर्चात वाढ होत नाही आहे. असं नाही आहे का? तर सगळ्यात वाढ होते. आता आणखीन ही वाढ झाली तर लहान मुलांना हा मोठा प्रॉब्लेम होणार आहे की चांगल्या शाळेत न्यायचं असेल तर हे पहिले या गोष्टीला पहिलं प्राधान्य द्यावं लागेल की आपली मुलं सुखरूप कशी काय शाळेत जातील, पण ते कमी पैशामध्ये. म्हणजे कसं मध्यम वर्गाच्या खिशाला पण ते परवडलं पाहिजे. कारण आपला मुलगा खूप शिकला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान या 15% शुल्क वाढीमुळे राज्यातील लाखो पालकांच्या मासिक खर्चामध्ये वाढ होणार आहे. यामुळेच पालकांमध्ये तीव्र नाराजी उमटताना दिसते. पण दुसरीकडे वाढत्या इंधन खर्चामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्यानं बस संघटनांचेही हात बांधले गेलेत अशी परिस्थिती आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूसच आणि वाढतोय तो महागाईचा राक्षस. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.